मेकअप करता येत नव्हता. पण मी सीरियल आणि शूटिंग करता करता मी शिकले मेकअप करायला. Amazonवरती ब्रशचं सापडलं होतं. मी फार करत नाही त्यामुळे मला एवढं असं कुठला नक्की कशाला वापरतात हे माहीत नाही. मी Maybellineचं वापरायचे. बऱ्यापैकी लोकांना माहीत नाही की क्रायलॉन हे लिक्विडमध्ये पण येतं. खूप लोकं क्रायलॉनचा क्रीम बेस वापरतात. नंतर कायम हे लावते आणि मग मेकअपला सुरुवात करते. सनस्क्रीन आणि सनस्क्रीन नंतर मग हे प्रायमर. हे कशासाठी तरी वापरले मलाच आठवत नाही. हे तर बघा तुम्हाला दिसेल मी हे वापरलंच नाहीये. हे 2 कलर्स मी असे हार्डली की काय आहे नक्की ते बघायला हे केलंय. माझ्याकडे 2 आत्ता Maybellineच्या लिपस्टिक्स आहेत. मला न्यूड शेड बऱ्यापैकी आवडतात. हे काय आहे? कन्सीलर. पण हेही मी फार नाही वापरले. ही 2च ब्लश ऑन वापरली आहेत आतापर्यंत. हे 1, 2, 3, 4, 5 ह्याचा मी अजून वापर केलेला नाहीये. इनसाईटची बनाना पावडर आहे ही माझ्याकडे. ती तर ऑलमोस्ट रोजच लागते. मला फार ब्लश करायला आवडत नाही. पण तो दिसताना खूप नॅचरल त्याला असा एकदम छान लुक येतो. नमस्कार, मी नेहा नाईक म्हणजेच नशीबवान या मालिकेतली तुमची सगळ्यांची लाडकी गिरिजा. तर आज गिरिजा कशी तयार होते आणि मी कुठले कुठले प्रॉडक्ट्स वापरते मेकअपसाठी हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो हा माझा पाऊच आहे आणि मुळात मला ना फार मेकअप करायला आवडत नाही आणि हेच मला गिरिजासाठी वापरताना खूप आनंद होतो की गिरिजासुद्धा खूप गिरिजाचा लुक्स तर खूप नॅचरल दाखवला आहे. म्हणजे जेवढं कमीत कमी गोष्टी तिला वापरता येतील तेवढ्या ती वापरते. सो मला माझा मेकअप मला आधी ॲक्च्युली मेकअप करायला जमायचं नाही. मला मेकअप करता येत नव्हता. पण मी सीरियल आणि शूटिंग करता करता मी शिकले मेकअप करायला. सो आता जेव्हा केव्हा शक्य होतं तेव्हा माझा मेकअप मीच करते. सो मी तुम्हाला दाखवते माझा पाऊच. बेसिक आपल्याला जे ब्रशेस लागतात. सो हा पावडर ब्रश, हा ब्लेंडिंग ब्रश असं आपण म्हणू. आणि हे ना मला एक खूप छान Amazonवरती ब्रशचं सापडलं होतं की हा पण असा आता हे कुठले कुठले ब्रश आहेत. अगेन मी फार करत नाही त्यामुळे मला एवढं असं कुठला नक्की कशाला वापरतात हे माहीत नाही. पण मी हा ब्लशसाठी वापरते. मग हा जरा काही ब्लेंड करायचं असेल असं डोळ्याखालचं तर वापरते. हा आय शॅडोसाठी. आणि हे 3 ब्रश खरं तर मी कधी वापरलेच नाही आहेत आजपर्यंत. पण ते आहेत किंवा कधी गरज पडली पुढे मागे मी ते वापरीन. सो हे फार छोटंसं असं छान आहे आणि तुम्ही साईज बघायला हे असे पिंटू ब्रश आहेत एकदम. सो याला खूप आवडतात. तर हे फाउंडेशन क्रायलॉनचं जनरली हे कॅमेरासाठी खूप सूट करतं. त्यामुळे मला आधी फारसे ब्रँड्सही माहीत नव्हते. मी आधी Maybellineचं वापरायचे. मग मला ह्याचा शोध लागला आणि मग मी हे बऱ्यापैकी लोकांना माहीत नाही की क्रायलॉन हे लिक्विडमध्ये पण येतं. खूप लोकं क्रायलॉनचा क्रीम बेस वापरतात. पण आमचे जे मेकअप दादा आहेत त्यांनी मला सांगितलं की क्रायलॉनचं लिक्विड खूप छान आहे. सो मी ते वापरून बघितलं आणि मला सूट झालं. त्याच्यानंतर खूप मेस आहे. सनस्क्रीन सगळ्यात मेन महत्त्वाचं सगळ्यात आधी लावायचं. सो बेसिकली मी फार स्किन केअर वगैरे करत नाही. पण मेकअप आता सीरियल करायला लागल्यापासून मला असं जाणवलं की केलं पाहिजे. त्यामुळे मी मॉइश्चरायझर नंतर कायम हे लावते आणि मग मेकअपला सुरुवात करते. सो सनस्क्रीन आणि सनस्क्रीन नंतर मग हे प्रायमर. सो प्रायमरलाही खरंच खूप महत्त्व आहे हे मला करून कळलं. मेकअप जेव्हा आपण करायचो आणि मग जे ओपन पोर्स असतात किंवा ते सगळे असे जेव्हा फुटतो मेकअप जेव्हा फाटतो तेव्हा जर प्रायमर आधी आपण लावलेलं असेल तर मोस्टली मेकअप फाटत नाही. म्हणून मी प्रायमरसुद्धा लावायला लागले. मेकअप फिक्सर हा मी कधीतरीच वापरते. म्हणजे मी हा का घेतला आहे हेच मला आठवत नाही आहे. पण घेतला होता मी. सो मी कधीतरी वापरते. फारसं नाही वापरत. टाकी ही लूज पावडरचा डबा. हे इनसाईटचं एक पॅलेट फार सुंदर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच करेक्टर्सचे हे आहेत. आता अगेन मी हे वापरलंय. हे कटिंगसाठी वापरते. हे कशासाठी तरी वापरलंय मलाच आठवत नाहीये. हे तर बघा तुम्हाला दिसेल मी हे वापरलंच नाहीये. हे 2 कलर्स मी असे हार्डली की काय आहे नक्की ते बघायला हे केलेत. सो हे सगळ्यात मेनली वापरते कारण खूप शूटिंग करत असल्यामुळे अंडर आईज कव्हर करावे लागतात. खूप डार्क सर्कल्स येतात. त्याच्यासाठी मग वापरावं लागतं. अजून हा एक मस्करा मला गिफ्ट मिळाला होता. हा आहे कुठला मस्करा? लेंथ
एक्स्ट्रीम असा कुठला तरी फेसेस कॅनडाचा हा मस्कारा आहे आणि हा खरंच खूप छान आहे. पण हा माझा ऑल टाईम फेवरेट मेबेलिनचा कलॉसल, हा मला खूप जास्त आवडतो. आणि मेबेलिन हा खूप लाडका ब्रँड आहे माझा, कारण ह्याचा लिपस्टिक्स मी खूप वापरते. ही माझ्याकडे 2 आत्ता मेबेलिनच्या लिपस्टिक्स आहेत. मला न्यूड शेड बऱ्यापैकी आवडतात आणि ही मेबेलिनची शेड मला माझ्या एका मित्राच्या आईनं गिफ्ट केली होती, जी ऑलमोस्ट आता संपत आली आहे. सो ही खूप छान सूट होते आणि माझ्यावर. आणि ही एक शेड आहे जी मी ऑलमोस्ट रोज लावते. ह्या माझ्या लिपस्टिक्स आहेत. अजून एक लिपस्टिक होती पण ती मला ही पण लिपस्टिक एक नायकाची आहे. ही मला गिफ्ट मिळाली होती. पण ही मी फारशी कधी लावली नाहीये, कारण ह्याची शेड मला असं वाटतं खूप डार्क असावी. म्हणजे मला खूप डार्क दिसेल म्हणून मी ही गिरिजासाठी कधी लावली नाही आत्तापर्यंत. एकदा दोनदा माझ्या वेगळ्या कामांसाठी लावली होती. अजून हे काजळ आहे एक. काजळच आहे ना? हां. हे काजळ नायकाचं आहे. हे पण फार अप्रतिम आहे. म्हणजे मी फार क्वचित लावते काजळ सुद्धा. पण हे फार सुंदर काजळ आहे. वाह! यावरून तुम्हाला कळलं असेल की मी एवढी काही छान ठेवत नाही या गोष्टी. हे एक लिप लायनर आहे. हे काय आहे? हे आहे. अरे बापरे! काय म्हणतात ह्याला? कन्सीलर. पण हेही मी फारसं कधी फार नाही वापरले. म्हणजे ॲक्चुअली ते आता संपत पण आलंय, पण मला हे आठवतच नाही की मी हे कधी लावलंय शेवटचं. जसं मी मगाशी म्हणाले की मी आधी हे फाउंडेशन यूज करायचे. पण कॅमेरासाठी हे तेवढं सूट होत नव्हतं. म्हणून मग मी हे वापरणं बंद केलं आणि क्रायलॉनवर शिफ्ट झाले. ही पॅलेट आहे माझ्याकडे एक स्विस ब्युटीची. खूप छान आहे ही पॅलेट. आणि मला खरंच कळत नाही अजूनही की ह्या गोष्टी कशा पद्धतीने वापरायला हव्यात. पण यातल्या काही गोष्टी मी कटिंगसाठी यूज करते. म्हणजे ही शेड मोस्टली मी कटिंगला यूज करते आणि मी बऱ्यापैकी हे किंवा हे कधीतरी ही 2च ब्लश ऑन वापरली आहेत आतापर्यंत. हे 1, 2, 3, 4, 5 ह्याचा मी अजून वापर केलेला नाहीये. सो मी ते आता शिकून घेणार आहे की कधी कसा वापर केला पाहिजे. आणि हे पण एक हे मार्सचं माझ्याकडे एक आय शॅडो पॅलेट आहे, जे मी ऑलमोस्ट रोज वापरते. तुम्ही बघाल यातलं ही 1, 2, 3 आणि 4 आणि 5 हे अजून मी वापरलेलं नाहीये. माझा साधारण खेळ 1, 2 आणि 3 ह्याच्यात मोस्टली, किंवा 1 आणि 2 मोस्टली गिरिजासाठी मी ह्या 2 शेड्स वापरते. असं काय आहे माझ्याकडे? हे एक लिप लायनर आहे. ही फेसेस कॅनडाची लूज पावडर आहे. ही पण मला गिफ्ट मिळाली होती. हे 2 माझे खूप लाडक्या गोष्टी आहेत ह्या माझ्या पाऊचमधल्या. बेरी ब्लश म्हणून फेसेस कॅनडाचा एक आहे. मला फार ब्लश करायला आवडत नाही, पण हा ब्लश खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे हा असा लावला तरी ना असा कळत नाही. बघा, कळत पण नाही काही मी लावलंय, पण तो दिसताना खूप नॅचरल, त्याला असा एकदम छान लुक येतो ह्या ब्लशमुळे. सो हा मी सध्या वापरतीये. आणि कुठे गेले? ही पण मला गिफ्ट मिळाली आहे आय शॅडो. ह्या सगळ्या शेड्स मला खूप आवडतात. 4च शेड्स आहेत या, पण त्यातल्या ह्या 2 तर खूप नॅचरल दिसतात. ही नुसती लावली तरी सुद्धा खूप नॅचरल लुक येतो, जो मला खूप आवडतो. आणि लास्ट बट नॉट लीस्ट, इनसाईटची बनाना पावडर आहे ही माझ्याकडे. ही तर ऑलमोस्ट रोजच लागते, जी मी ह्याच्यात काढून ठेवली आहे, म्हणजे वापरायला सोपी पडते म्हणून. सो असं मला आधी वाटायचं की माझ्याकडे अजिबातच फार प्रॉडक्ट्स नाही आहेत, पण मी हळूहळू करून एवढे सगळे प्रॉडक्ट जमले, तरी मला हे कमीच वाटतात. पण अशा पद्धतीने एक छोटासा माझा मेकअप पाऊच आहे.